महाज्योती सारथी तसेच बार्टीच्या परीक्षेत मोठा घोळ झालाय। पुणे विद्यापीठाकडून परीक्षेत मोठा घोळ झाल्याची माहिती समोर आली आहे। 2019चा जशाचा तसा पेपर हा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना देण्यात आलाय, तर सेटचा पेपर फेलोशिपच्या विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर तसेच पुण्यात झालेल्या परीक्षेत हा संपूर्ण गोंधळ झाल्याचा बघायला मिळतोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। अमोल, आपण बघतोय महाज्योती सारथी तसेच बार्टीच्या परीक्षेत मोठा घोळ झालाय, नेमके काय अपडेट आहेत या प्रकरणासंदर्भात? वर्षा, याबाबत अद्यापही विद्यापीठाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेलं नाहीये, पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट भवनकडून हे पेपर घेण्यात आलेले होते आणि राज्यातल्या 4 विभागामध्ये हे पेपर सकाळी झालेले आहेत। यामध्ये जवळपास 3473 विद्यार्थी आहेत, त्यांनी परीक्षा दिलेली आहे। 200 जागांसाठी खरं तर ही परीक्षा होती, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2019ला जो पेपर झालेला होता, अगदी तशाच्या तसा पेपरमध्ये म्हणजे यामध्ये आपण प्रश्न जरी पाहिले तर ते अगदी जे 2019ला ज्या क्रमांकानुसार होते तेच क्रमांकानुसार 2023च्या पेपरमध्ये सुद्धा देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हा एक भोंगळ कारभार विद्यापीठाचा समोर आलेला आहे। त्यामुळे विद्यार्थी संतप्त झालेले आहेत। आपल्या सोबत पुण्यातले हे सगळे विद्यार्थी आहेत। नेमकं काय घडलेलं आहे आणि तुमचा आक्षेप काय? हे बघा, हा सेटचा 2019चा पेपर आहे। तोच पेपर आहे असा पुणे विद्यापीठाने सारथी बार्टी महाज्योतीच्या PhDच्या परीक्षेसाठी आहे असा कॉपी पेस्ट केला आहे। एकही प्रश्न त्यात नवीन टाकलेला नाही आहे, असे 50 प्रश्न कॉपी पेस्ट आहेत। मग आमचा विद्यापीठाला प्रश्न आहे की विद्यापीठ काय झोपेत पेपर काढतंय का त्यांचा आळशीपणा आहे? तुम्हाला काय शासन पैसे देत नाही का पेपर काढायला? तर मग का तुम्ही असं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करताय? एकतर PhDचे विद्यार्थी अनेक दिवसांपासून मागणी करतायत की सरसकट आम्हाला फेलोशिप देण्यात यावी, तरी पण सरकार देत नाही आणि पुन्हा असे गैरप्रकार करते आणि त्यांना मानसिक त्रास देण्याचं काम हे विद्यापीठ करत आहे। ह्याच्यावर विद्यापीठाने तत्काळ भूमिका स्पष्ट करावी आणि आजचा पेपर जे झालेला आहे तो कॅन्सल करून नवीन प्रश्नपत्रिका काढून नवीन पेपर घेण्यात यावात। अन्यथा सरकार विद्यापीठानेच काय जवळचे पूर्ण पेपर दिला आहे का असा मला एक प्रश्न निर्माण होतोय आणि बाकीचे जर काय अन्याय करायचा आहे का, तर लवकरात लवकर पुणे विद्यापीठाने यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि हा पेपर रद्द करावा आणि विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा। तर पेपर रद्द करावा अशीच या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। नक्कीच अमोल, खरं तर हा मोठा गोंधळ म्हणावा लागेल। 2019चा जशाचा तसा पेपर हा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना देण्यात आलाय। आता यापुढे कशी कारवाई केली जाते, कोणती पावलं उचलली जातात याकडे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।